हे बाबू हा म्हणजे आपण या ठिकाणी वर्गातच बसलेलो आहे असं झालंय. आज पण तीच भीती आहे सर बरं का. आल्याच्या नंतर एकदम म्हणजे तुमच्याकडे यावं का नाही असं झालं होतं. त्यामुळं म्हणजे सर्वांनी जर कदाचित चुकूनही शब्द एखादा म्हणजे चुकीचा निघाला तर प्लीज माफ करा. आणि आपण सर्वजण मला तर म्हणजे तुमचे तोंड पाहिल्याच्या नंतर असं होऊ राहिलं की आता काय करावं. म्हणजे बाहेर कुठेही बोलू शकतो पण इथं म्हणलं की अवघडच होऊ लागलं जरा. त्यामुळं माफ करा का. आजच्या या गेट टुगेदरच्या नियोजनासाठी आपण सर्वजण एक गेल्या 8 दिवसापासून एकमेकांच्या संपर्कामध्ये नियमित कॉल मेसेज व्हॉट्सअपवर फेसबुकवर या ठिकाणी आपण बोलत होतो. आणि आज आपण मागच्या जवळजवळ 1 वर्षापासूनच हे नियोजन आपलं चाललं होतं. पण हे नियोजन झाल्याच्या नंतर एक 4 दिवसा अगोदर ठरलं की 24 तारखेला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. मग तिथूनच आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे खरोखरच मनापासून मी आभार मानतो. या ठिकाणी कुठलाही जरी आपल्याला कार्यक्रम करायचा असला तरी सुद्धा आपल्याला कार्यक्रमासाठी अध्यक्षपद हे सुचवायच लागते. तर आजच्या कार्यक्रमासाठी मी आदरणीय सपकाळ सरांना अध्यक्षपदी निवड आपणा सर्वांकडून करतोय. तर सरांनी या ठिकाणी समोर येऊन राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं दीप प्रज्वलन या ठिकाणी करायचं आहे. आणि हार सुद्धा आहे ठीक. ते जरा या सर सर्वजण या ठिकाणी माळी सरांचं सुद्धा आगमन झालेलं तरी सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करावं. वाह क्या बात आहे. या कार्यक्रमाची आपण खरोखरच मागच्या वर्षभरापासून एकदम आतुरतेनं या ठिकाणी वाट पाहतोय. पण हा कार्यक्रम खरोखरच आज म्हणजे केलेल्या मागच्या 1 वर्षाच्या कष्टाचं फळ मिळालं असं या ठिकाणी आज मनाला वाटतंय. या ठिकाणी सपकाळ सर तसेच सर्व गुरुजन वर्ग या ठिकाणी दीप प्रज्वलन या ठिकाणी करत आहेत. माळी सर वरती या वरती. या ठिकाणी दीप प्रज्वलन या ठिकाणी गुरुजन वर्गांकडून होत आहे. तरी सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या ठिकाणी सहकार्य असू द्या. अरे घ्या ना नंतर घ्या. थांबा एकदा प्रार्थना होऊ द्या. प्रार्थना होऊ द्या. राष्ट्रगीत होऊ द्या. पायाचा आवाज नेऊ लागला. तरी भी नहीं. ब्रेड साउथ ब्रेड ब्रेड साउथ. एक साथ ऊंची आवाज में राष्ट्र की शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की भारत माता की भारत माता की. ब्रेड एक साथ बैठेंगे. बैठ जा. या ठिकाणी आलेल्या सर्वांचेच मनापासून आभार. आपले ज्या सरांनी आपल्याला हिंदीमध्ये खतरनाक शिकवलं ते सर या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय बोर्डे सरांना मी अशी विनंती करतो. बोर्डे सर प्लीज वरती वरती. बोर्डे सर वरती या. बोर्डे सरांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. सर फेटा घ्या ना बांधून. म्हणजे खरोखरच मला आजही आठवतं की बोर्डे सर ज्यावेळेस शिकवायचे तर मी असं अजूनही पाहिलं नाही की त्यांनी पुस्तक म्हणजे सरळ ठेवलं होतं. त्यांचं पुस्तक नियमित जे येतं असं बॅक साईडला राहायचं. कारण पूर्ण धडा जो असेल किंवा कविता असेल काही त्यांनी स्टेटली म्हणजे जसं एकदम पाठांतर असल्यासारखं नियमित ते शिकवायचे. तर कृपया सर्वांनी टाळ्यांच्या कडकडामध्ये सरांचं स्वागत. या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमामध्ये आलेल्या गुरुजन वर्गाचं स्वागत करणं हे आपलं या ठिकाणी आद्य कर्तव्य आहे. तरी
आदरणीय सपकाळ सरांच्या स्वागतासाठी मी आडा येथील रहिवासी असलेले योगेशजी गायकवाड यांना वरती बोलवतोय. या योगेश दादा, अजून पण भीतो मी तुम्हाला. रुबाब या ठिकाणी सपकाळ सरांचं स्वागत होत आहे. आपले क्लासमेट असणारे योगेश दादा या ठिकाणी स्वागत करत आहे. त्यानंतर आदरणीय बोर्डे सरांच्या स्वागतासाठी मी मंगेश दादाला बोलवतो. या मंगेशराव. या ठिकाणी बोर्डे सरांचं स्वागत मंगेश तेलंगरे हे करताय. या ठिकाणी आता आपल्या शाळेमध्ये अध्यापक तथा प्राचार्य असणारे आदरणीय लुटे सर यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो परमेश्वर निकाळजे यांना. या ठिकाणी घोडके मॅडमचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तरी घोडके मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी लुटे सरांचं स्वागत परमेश्वर निकाळजे करताय. त्यानंतर आदरणीय एस.एल. मरकड सरांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो रवींद्र मोळवंडे यांना. या ठिकाणी एस.एल. मरकड सरांचं स्वागत रवी मोळवंडे हे करताय. यानंतर दुसरे मरकड सर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी वैशालीताई गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. या ना मॅडम. या ठिकाणी मरकड सरांचं स्वागत वैशालीताई करताय. टाळ्या वाजवा, टाळ्या. असं नंतर जेवण आहे आपल्याला. यानंतर वाया सरांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो लल्ल्या निवृत्ती हाके. बजाव टाली. अरे बजाव टाली. वाह. आणि शाळेमध्ये असताना मी खरोखरच ज्यांना सर्वात जास्त घाबरायचो ते म्हणजे आपले लोखंडे सर. यांच्या स्वागतासाठी मी अनिल वाहुळे यांना विनंती करतो. या ठिकाणी आदरणीय घोडके मॅडमच्या स्वागतासाठी मी पूजा करणार यांना विनंती करतो. या पूजा दीदी.
या ठिकाणी मॅडमचं स्वागत होत आहे. पूजाताई कन्नर या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करत आहे. टाळी. वा. यानंतर गवळी सरांच्या स्वागतासाठी रामेश्वर बेराड. टाळी वाजवा रे. मॅनेजमेंट मध्ये भरपूर मोठा हात आहे त्याचा. यानंतर पुरी सरच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतोय भगवान वाघ यांना. यानंतर संगीता मॅडम यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतोय जयश्रीताई ढगे यांना. टाळी टाळी. या ठिकाणी संगीता मॅडमचं स्वागत जयश्रीताई करताय. कृपया टाळी. यानंतर बावस्कर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय राजू गाडेकर यांना. या ठिकाणी बावस्कर सरांचं स्वागत राजू दादा करतायत. या ठिकाणी तेलंगरे सरांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो निवृत्ती कोथलकर यांना. टाळी टाळी. कोणाचं यानंतर मी माळी सरांच्या स्वागतासाठी पुरुषोत्तम वाहग यांना विनंती करतो. या तुम्ही बी माळीचे म्हणून बोलता. हॅलो. साजिद सरांचं स्वागत गणेश सोनवणे हे करतील. या ठिकाणी विनोद भाऊजी गारोडी यांना मी कृपया स्टेजवर आमंत्रित करतो. त्यांनी स्टेजकडे यावं. टाळी. विनोद भाऊजी गारोडी यांच्या स्वागतासाठी मी अमोलदादा आस्वर यांना विनंती करतो.
या ठिकाणी विनोद भाऊजी गारुडी यांचं स्वागत अमोल आस्वार हे करतायत. कृपया टाळी. यानंतर आपण ज्यांनी आपल्या डोक्यावर हे छत दिलं, म्हणजे या ठिकाणी आपण सावलीमध्ये बसू राहिलो, आपल्या कार्यक्रमाचं सगळं मॅनेजमेंट मस्तपैकी त्यांनी घडवून आणलं, असे असणारे पवन मंडप डेकोरेशनचे मालक अमोलदादा तेलंगरे यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतोय सलमान पठाण यांना. या ठिकाणी अमोलदादाचं स्वागत पठाण हे करतायत. आणि यानंतर आपल्या सर्वांना शाळेमध्ये येऊन खूप सारा वेळ हा गेलेला आहे, म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष आपल्याला शाळा सोडून कंप्लीट झालेले आहे इथून. तर शिक्षकांनाही आपला असा म्हणजे चेहऱ्यानं ओळखतात, नावानिशी ओळखतात, पण कुठेतरी काहीतरी कमी वाटतंय ना सर माझ्यातच ना. तर या ठिकाणी आपण सर्वांनी आपापला परिचय द्यायचा आहे. कसं करता, वरती येता का असंच माईक खाली द्यायचा? खालीच द्यायचा ना, नंतर मनोगतासाठी यायचं आहे आपल्याला पुन्हा. हा, तर आता फक्त परिचय राहील, नाव सांगायचं. आपण काय करतो तेवढं जरी सांगितलं तर ठीक, नाही तर नावच सांगा नंतर आपण. तर मुलींपासून आपण या ठिकाणी सुरुवात करूया. ठीक आहे, टाळी आहे का? चालू का? द्या संध्या मॅडमकडे पहिले. संध्या रामभाऊ भुते, वर्ग ब. प्रियंका रतन डब्बे, वर्ग अ. मी सोनाली शंकर कोथलकर, वर्ग अ मध्ये होते. मी उपसरपंच वालचीची शेती पण करते. उपसरपंच आहेत वालसा वडाळाच्या. जयश्री समाधान ढगे, वर्ग ब. एक मिनिट, मॅडमचं म्हणणं आहे, संगीता मॅडमचं, मी काहीच म्हणत नाहीये. तुम्ही एकदा स्टेजवरती यावं असं मॅडमचं म्हणणं आहे. मॅडम तुमचा सत्कार करतायत, तुम्ही सरपंच आहे म्हणून फक्त बजाव टाली. हो मग प्रियंका ताई या सोबत या ना वरती. प्रियंका डब्बे या. हा नाही, वालचा वडाळा त्यांनी सांगितलं ना आपल्याला. हो हो. आणि सर्व ताईंना विनंती आहे की सांगताना आपण कोणत्या गावामध्ये दिलेलं आहे आपल्याला तेही सांगा. म्हणजे शिक्षक वर्ग हे म्हणताय की बुवा आम्ही जर तिथं गेलो तर आम्ही यांच्याकडे गेलो पाहिजे, त्यामुळे सांगा. या ठिकाणी वालसा वडाळा या गावच्या सरपंचाचं स्वागत होतंय. टाळ्या. भागवत बजाव टाली. पुरुषोत्तम का? हा ओके. दुधाचा व्यवसाय करतो, म्हणजे दूध शेतीचं जसं. टाळी वाजवा, टाळी. माझं नाव भागवत कोथलकर, मी शेती करतो. भागवत क्लासमध्ये तुकडीत कोणत्या होता? नाही सांगायचं, सगळ्याला सांगायचंच ना, असं थोडी. माझं नाव, बरं ठीक आहे. माझं नाव गजानन बोडघे, मी शेती करतो पानमळ्याची. टाळी वाजवा. माझे नाव अमोल रतन आस्वार, 10वी अ. मी हॉटेलचा व्यवसाय करतो. वा. मी आकाश बाबुराव पायगन. जवळ धरा, जवळ माईक, ते आवाज थोडा कमी होऊ लागला सरांना. सरला आवाज जवळ धर, जवळ. मी आकाश बाबुराव पायगन, मी दुधाचा व्यवसाय करतो. वा. मी प्रमोद संजय गवळी, गवळी खापरखेडा, शेती व्यवसाय. वा.
मी दिलीप नारायण जाधव, मी दूध उत्पादक. वा. माझे नाव प्रवीण फकीरा पायघन, मी शेती करतो. माझं नाव महेंद्र भगवान भुते, मी शेती करतो. वर्ग 10 क. माझं नाव राहुल ज्ञानेश्वर भुसे, मी शेती करतो. माझं नाव मनोहर किसन पायगन, मी बँकेमध्ये जॉबला आहे. वा. माझं नाव सुरेश निकाळजे, मी मिस्त्री कॉन्ट्रॅक्शन. वाह, क्या बात है. माझं नाव सलमान खान जमीर खान पठान, मैं कंस्ट्रक्शन का काम करता हूँ. माझं नाव गणेश गवळी तुकडी क, मी कंस्ट्रक्शन बिल्डिंग वर्कर. गोपाल अरुण गवळी कुरशेवा. व्यवस्थित डिटेल. तुमचं लय मोठं नाव आहे, या पंचकृषीत गाजलेलं नाव आहे तुमचं. व्यवस्थित सांगा काय काय करता तुम्ही. हो ना, नाव गोपाल अरुण गवळी, व्यवसाय कुरशेवा केंद्र. अजून काहीतरी तुमच्याकडे? नाही, रेती तस्कर नाही. माझं नाव रवींद्र मोरवंडे, व्यवसाय नोकरी आणि 10वी अ. नोकरी काय करतो ते सांग ना. नोकरी नाही. जॉबला कुठे आहे सर विचारताय? जॉब आम्ही पुण्याला IT मध्ये. IT मध्ये. टाळी वाजवा, टाळी. कंपनीचं नाव सांगा. सांगितलं. माझं नाव सारंगधर मुरडकर, मी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हैदराबादमध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत सध्या, आणि मी 10वी अ मध्ये होतो शिकायला. थँक्यू, धन्यवाद. हॅलो, माझं नाव अमोल दिगंबर शेळके, मी शेती प्लस राजकारण राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे. माझे नाव गणेश नेवरे, मी 10वी अ मध्ये शिकत होतो आणि मी जॉबला धाराशिव NCD काउन्सिलर. मी अनिल भगवान वावळे, माझं दुकान आहे लॉन्ड्री सेंटर आणि प्लस शेती पण करतो. माझं नाव असलम रऊफ खाटिक, माझं चिकन शॉप आणि मटन शॉपचं स्वतःचं दुकान. मी राजेंद्र ओंकार खंसारे, गाडी चालवतो आणि शेती करतो. माझं नाव परमेश्वर वामन निकाळजे, मी MSF मध्ये आहे. माझं नाव आकाश बाबूराव भांडे, व्यवसाय दुकान आहे माझं प्लस DJ. दुकान काय आहे? इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंग. मला काही मदत लागली करत जाय. माझं नाव शरद काळे, मी एक शेतकरी आहे. वाह मेरे दोस्त. माझं नाव योगेश शेषराव गायकवाड, शेती धंदा आहे. नाही 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 नाही, तिकडचं सांगायचं ते. तिकडं काय काय करतो तिकडंच राहत, तू इथं राहतच नाही. ते सांगायचं तिथलं. बरं, ओके. अरे नाही नाही, संभाजीनगरला आपले शॉप आहे सर, आणि JCB धंदा आहे. माझं नाव निवृत्ती सोपान हाके, वर्ग 10वी ब, वर्ग शिक्षक पडोळ सर, शेती आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स. माझं नाव सिद्धेश्वर गजानन राऊत, व्यवसाय हॉटेल. माझं नाव विष्णू सारंगधर भुते, शेती व्यवसाय करतो. माझं नाव मंगेश संजय तेलंगरे, कृषी सेवा व्यवसाय करतो. माझं नाव भगवान सारजोबवाक, मी IT कंपनीमध्ये मेडिकल कोडिंग म्हणून काम करतो नोएडाला. माझं नाव योगेश दत्तात्रय खंदाडे, मी क्रुझर गाडी चालवतो आणि गाव पातळीवर सामाजिक कार्य करतो. थोडं राहिलं का मागं? जाऊ द्या, संपून टाकलो. माझं नाव पूजा विनायक कन्नर, गावाडा, मी 10वी ब ला होते आणि मी महाराष्ट्र पोलीसमध्ये ड्युटी करते 2017 पासून. घ्या समोर घ्या. चला पटकन, वेळ नाहीये. हॅलो, माझं नाव अनुपमा रत्नदीप सुरडकर आणि पहिले अनुपमा संजय नरवाडे. मी 10वी अ मध्ये होते, आता हाऊसवाईफ. माझं नाव वैशाली देवदास बेराड, मला तर सगळेच ओळखतात, शिक्षकही सगळे ओळखतात. आता ओळखतात की नाही ते माहीत नाही. आणि मी गृहिणी आहे, संभाजीनगरला राहते. माझं नाव वैशाली वामनराव पिंपळे, राहणार बेलोरा, तुकडी A मध्ये होते मी आणि व्यवसाय शेती.
माझं नाव दीपाली रंगनाथ कदम, मी 10वी आला होते. सपना सुधाकर तारू, मी 10वी आले होते. माझं नाव पल्लवी सदाशिव खंदाडे, मला चिखली येथे दिलेले आहे आणि मी आदर्श विद्यालय चिखली येथे शिक्षक म्हणून काम करते. उज्ज्वला रामराव तारू, वर्ग 10वी. एक मिनिट हा. या ठिकाणी आपल्या सर्वांचे आदर्श मित्रबंधू असणारे असे कपिल दादा बोडखे हे या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरात टाळी वाजून स्वागत करा त्याचं. घ्या समोर. माझं नाव दुर्गा विष्णू उसके, मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी शेती व्यवसाय करते. माईक धरताना असं थोडं तोंडासमोर धरा. माझं नाव ज्योती मंजाजी वाहन, मी 10वी आला होते आणि चांडोळला राहते. मी छाया रमेश जाधव, मी 10वी मध्ये मध्ये होते. मी संभाजीनगरमध्ये राहते आणि मी हाऊसवाईफ आहे. माझे नाव रेखा माझे नाव रेखा सांडू कोतलकर, मला वालसावंगीमध्ये दिलेलं आहे आणि मी हाऊसवाईफ म्हणून काम करते घरीच. माझं नाव वैशाली भिकाजी गायकवाड, मी 10वी मध्ये होते. मी राहते औरंगाबादला आणि माझं स्वतःचं बुटीक आहे. माझे नाव संगीता अशोक कोथलकर, मी 10वी बोला होते, सध्या हाऊसवाईफ आहे, सावंगी येथे राहते. माझं नाव कोमल सदाशिव सुराडकर, मी बुलढाणा सौमध्ये दिलेलं आहे मला. तसे मी चिंचोलीला राहते आणि हाऊसवाईफ आहे, थोडं शिक्षण पण चालू आहे. मी 10वी आला होते. माझे नाव ज्योती गणेश गुप्ता, 10वी आला होते आणि हाऊसवाईफ आहे. माझं नाव जयश्री समाधान ढगे आणि मला दिलेलं आहे मुंबईला आणि मी हाऊसवाईफ आहे. माझं नाव मनीषा भगवान कतोरे आणि मला शेंदूरने दिला आहे. मी 10वीला मध्ये होते. मी दत्ता कोथलकर, मी इलेक्ट्रिशियन आणि इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो. मदन राहिला, राजू राहिला नाही, काही अडचणी असं इकडून यायचं कॅमेरा पुढं. बटन दाब एकदा. इकडं हे घे. हॅलो. मी राजू गाडेकर, राहणार सवासनी. सर्व शिक्षक वृंदांच्या कृपा आशीर्वादाने मी आज इंडियन रेल्वेला जॉबमध्ये आहे, स्टेशन मास्टर असिस्टंट म्हणून. माझं नाव विकास सुधाकर सुरडकर, मी माझं बी फार्मसी म्हणून शिक्षण झालेलं आहे. सध्या मी TCS या कंपनीत कार्यरत आहे मुंबईमध्ये. सर्वात पहिले बरं मी ऐका ना. अरे थोडं अजून 2-3 जण सगळ्यांचं अजून मनोगत व्यक्त करायचं तुमचं. सगळ्यांना आपल्याला बोलायचं आहे, सगळ्यांनी येऊन सांगायचंय काहीतरी. आता ऐकून घ्या 2 मिनटं. मी सगळं व्यवस्थित सांगतो. तुम्ही सांगितलं, तुम्ही शॉर्टकटमध्ये सांगितलं, मी शॉर्टकटमध्ये नाही पूर्ण सांगतो. माझं नाव सर नितीन कोठाळे, मी 2014ची बॅचला आपल्यासोबत तुमचं विद्यार्थी म्हणून मी, आणि मी ग्रामीण कोटामध्ये 11 वर्षापासून जॉब करतो. आज ॲज अ एरिया मॅनेजर म्हणून संभाजीनगरला आहे. आणि 2 मिनटं थांबणं झालं नाही अजून. आणि 2018 लग्न झालं, 6 वर्ष कंप्लीट झालं लग्नाला. एक मुलगा आहे मला. आणि सर्वांचं म्हणले सर, सर्वांनी सहकार्य चांगलं केलं. जे मित्रमंडळी सरांनी सगळ्यांनी सहकार्य मला व्यवस्थित केलं की हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि आपण करू. बरोबर. सगळ्यांचं स्वागत आहे. सरांना मनापासून धन्यवाद आल्याबद्दल, कारण ही आठवणी कायमस्वरूपी राहणार आहे आपल्यासोबत. एक दिवस हा आपला खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद. हॅलो. मी गणेश भास्कर सोनुने, राहणार भारज, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. मी इयत्ता 10वी ब मध्ये होतो आणि मी जवळपास एक 7-8 वर्ष संभाजीनगरला जॉबही केला. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मी जॉबला होतो. परंतु काही दिवसा अगोदर माझा ॲक्सिडेंट झाला. एक 5 वर्ष त्या गोष्टीला झालेले आणि 5 वर्षाच्या नंतर मी या ठिकाणी गावीच आलो आणि या ठिकाणी मी सद्यस्थितीत एक मोबाईलची दुकान टाकलेली आहे. कोणाचं काही असलं तर येत जा, जरा करा मदत. आणि त्यानंतर मी वारकरी संप्रदाय या ठिकाणी सुद्धा काम करतो.
आणि अजून म्हणजे मला असं वाटतं तुम्ही सगळेच विसरले. मला योगेश बोलला होता पण त्यानं मला काही सांगितलं नाही. मला म्हणे तुला सांगतो मी वरती आलो की. म्हणजे तो हे सांगणार होता की आपल्या बॅचमध्ये आजच्या कंडिशनमध्ये जर एखादा कोणी माळकरी असेल तर त्यामध्ये 2 पोरायचं नाव येतं का 3 रे वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी काम करतो. आणि ब्रह्मांड नायक हे माझ्या दुकानचं नाव आहे. प्लस मी मागच्या 2 वर्षापूर्वी ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनल हे ओपन केलेलं आहे. भगवंत पांडुरंगाच्या कृपेनं ते चॅनलही मस्त चालत आहे. आणि आपला हा कार्यक्रम जो की 1-1.5 तासाचा असणार आहे त्याच्यामध्ये मी चांगलं एडिटेशन करून आणि त्या चॅनलवर टाकणार आहे. तर आपणा सर्वांनाच गुरुजन वर्ग असतील दिदी असतील आपण सर्वजण तर माझ्या चॅनलला सुद्धा आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. आणि म्हणजे त्यात थोडासा फायदा होईल ना रे. तर मग चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. घंटी दाबायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम येतील आणि तुम्ही ते व्हिडिओ बघून समजा काय तुमची प्रतिक्रिया असेल हेही करता. आणि गणेशही आपलाच आहे. बरं समोर रामेश्वर बेराड. हॅलो नमस्कार. ॲक्च्युली माझं नाव रामेश्वर पंडितराव बेराड, राहणार भारज. मी सध्या IT सेक्टरमध्ये काम करतो. पाठीमागच्या 7 वर्षापासून मी तिकडेच काम करतो आहे आणि सध्या तरी सुरळीत चालू आहे सगळ्या गोष्टी. वा क्या बात. कोणी राहिलं नाही ना आपलं. कपिल राहिला. कपिल मदनही राहिला. हॅलो माझं नाव मदन शालिग्राम दामदर. मी पानमळ्याची शेती करतो. हॅलो 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 मी दत्ताच भाऊ निवृत्ती शिवहरी कोतळकर निवांत शेती करतो. तर यानंतर आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की आपल्यात खरोखर कोण कोण असं कोणाला वाटतं मग कॅपेबल आहे बोलायला वरती येऊन. खरंच सांगा लल्ल्या. हा हा चल ये तोच नंबर पहिले. चला चला काही नाही चुकला गिकला तर काही नाही. आपण आपलेच आहे. त्यांच्या समोर कोणासोबत चुकणार आपण सगळेच खाली चाललं. बरं मी थांबतो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तसेच शिक्षक वर्ग आणि मित्र आणि मैत्रिणींना पण माझं म्हणजे शब्दसुमानांनी माझं एक स्वागत. तर इथं येऊन बोलण्यासाठी खरोखर एक स्टेज डेअरिंग तर हवीच आणि मनामध्ये एक वेगळी काय म्हणतात त्याला तर काही होत भीती. म्हणजे आयुष्यामध्ये पहिली बार मी खरोखर स्टेजवर येऊन बोलतोय असं मला वाटतंय. आणि खरं तर सांगायचं म्हणलं तर काय चुकलं गिकलं तर खरोखर माफी मागतो आताच चुकायच्या अगोदर. आणि चुकलं तर माफ करा खरोखर. तसंच इथं जे काय आहे सर्व शिक्षकगण आणि शिक्षक वर्ग किंवा हे मित्रमैत्रिणी यांना म्हणजे खरोखर सरांना जे योगदान दिलेलं आहे आपल्याला घडवण्यासाठी त्यांच्यासारखं योगदान तर खरोखर मला लाईफमध्ये भेटलं पण नाही. आणि मी खरोखर ऋणी आहे त्यांचा की त्यांना ज्यावेळेस आपल्याला म्हणजे एक वळण लावण्यासाठी खरोखर एखादा बंदुरा किंवा फुटत असला तिथं माणूस काय करतं माती टाकून नाही बुजलं केलं तर माणूस काय करतं एखादा रक्त किंवा एखादा गवताची पिंडी आणून जसं दाबतो तसं त्यांना आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे कुठंतरी आज आपलं आयुष्य खरोखर सोन्यासारखं बनलं. मला जाणीव होते. इतरांना होती का नाही होती ते मला माहिती नाही आहे पण खरोखर होती. आणि मी खरोखर ऋणी आहे त्यांचा की त्यांना खरोखर आपल्याला नाही का म्हणजे त्या टायमाला बरेच आपली परिस्थिती पण नाजूक होती आणि आपल्याला कोणी वळण लावणारं पण नव्हतं आणि खरोखर घरचे पण एवढे शिक्षित नव्हते की जेणेकरून ते आपल्याला समाजामध्ये कसं जगायचं किंवा समाजामध्ये कसं वावरायचं हे पण आपल्या घरच्यांना माहीत नसताना सरांनी आपल्याला खरोखर मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये बरेच सर असे आहे की त्यांना म्हणजे एक फटके देऊ म्हणाव किंवा टोले देऊ म्हणाव किंवा जिथं भेटलो तिथं असं रागानं किंवा रेकून बोलले. त्या टायमाला एक क्षणार्धापुरता राग यायचा पण त्या रागाचा आज इतका मोठा फायदा झालेला आहे ना खरोखर लाईफमध्ये जी आज म्हणजे लाईफच चेंज झालेली आहे. त्याच्यामुळे मी त्यांचं सर्वांचं ऋणी आहे आणि खरोखर खूप खूप आभार व्यक्त करतो. आता आपल्यासमोर मनोभक्त सारंग धर्मोडकर. चला.
हा तूच आहे. हॅलो. या ठिकाणी स्टेजवर उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि जमलेले माझे सर्व मित्र मैत्रिणी, आजचा हा कार्यक्रम मला 4 दिवसापूर्वीच नितीन कोठाळे यांनी मला म्हणजे कार्यक्रमाची कल्पना दिली. त्यानंतर माझं म्हणजे एकदम असं गावाकडे आल्याच्यानंतर थोडंसं बिझी असतं शेड्यूल सगळं, तरी पण सर्वांनी आपापल्या परीने टाईम काढून या ठिकाणी सर्वजण आले, उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली या ठिकाणी. त्याबद्दल मी स्वतः सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याच प्रकारे आताचे हे सणासुदीचे दिवस, दिवाळीने भाऊबीज वगैरे, आणि या सर्व दिवसामध्ये आपले शिक्षकवृंद देखील सुट्टी असताना शाळेला या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी देखील कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्व शिक्षकवृंदांचे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. एक 10वी झाल्याच्या नंतर मी या ठिकाणाहून बाहेर पडलो. 11वी 12वी सायन्सला मी बुलढाण्याला केलं, बुलढाणा येथे. पण त्यामधल्या काळामध्ये मी सपकाळ सरांना येऊन भेटलो होतो आणि सपकाळ सरांना आठवत असेल, म्हणजे मला ॲडमिशन भेटलं नव्हतं सायन्सला, मला मार्क कमी होते त्यामुळं. तर सपकाळ सरांनी मला या ठिकाणी ॲडमिशन करून घेतलं माझं आर्टला, 11वी आर्टला. आणि सपकाळ सरांनी मला शब्द दिला होता की तुला जर समजा 11वी पासची जर तुला टी हवी असेल तर मी तुला द्यायला तयार आहे. म्हणजे मी त्यांना विनंती केली होती सरांना की सर मला आर्ट करायचं नाही आहे, मला सायन्सच करायचं आहे. पण माझं यावर्षी नाही झालं काही कारणामुळं, माझ्याकडं त्यावेळेस समजा माझी परिस्थिती तशी नव्हती. मग सरांनी मी 11वी आर्टची नापासची टी मला सरांनी दिली, ती घेऊन मग मी 11वी आर्टला परत ॲडमिशन केलं सायन्सला. आणि त्याच्यानंतर मग मी समोर 12वी झाल्यानंतर नीट एक्झाम असते मेडिकल फील्डमध्ये, ती एक्झाम देऊन मग मी मुंबईला माझं ॲडमिशन झालं. मुंबईला मी 4-5 वर्ष डिग्री केली. त्याच्यानंतर आता एम्स हॉस्पिटल म्हणून आपलं एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी आता मी सध्या जॉब करतो आहे. तर या सर्व हा जो सर्व प्रवास होता, तर यामध्ये सर्व म्हणजे शिक्षकवृंद आणि मित्रपरिवार, तर मित्रांनीसुद्धा म्हणजे आपला रवी मोळवंडे झाला, नितीन झाले, अजून बरेच जण माझ्या कायम म्हणजे संपर्कात राहिले. त्यांचे मार्गदर्शन आणि सरांचं गाडवे सर आपल्या या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाही. BT गाडवे सर झाले, नंतर जाधव सर झाले आणि पडोळ सर झाले. म्हणजे हे सर्वांच्या आपलं जे हे लाभलं, त्यांचं जे सहकार्य लाभलं, मार्गदर्शन लाभलं आणि त्यातूनच मी समोर चालत आलो. सरांना आठवतही नसेल की मी नेमका 10वीपर्यंत होतो काय, कोणत्या सरांना आठवत नसेल, माझं नावही माहीत नसेल आतापर्यंत. पण बरंच मी कवर करून समजा समोर भविष्यामध्ये पाऊल ठेवलं आणि चांगल्या या ठिकाणी आज सरांना आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की सर ती आपली काळ्या कलरची गाडी आपली आत्ता घेतली सर दिवाळीला, ते लावलेली बघा. तर ते सर्व म्हणजे ही सर्व गोष्ट शक्य झाली फक्त शिक्षणामुळं, आणि शिक्षण हे आपल्याला ह्याच ठिकाणून भेटलं. बाकी तर मग ते कॉलेज लेवलला तर आपल्याला स्वतःलाच प्रिपेअर करावं लागतं, बाकी तर सगळ्या गोष्टी कोणी समजून सांगत नाही. बाकी आपलं लोखंडे सर पण तेव्हा नवीनच आले होते, तर ते माठ्या बैला हे शब्द अजून पण म्हणजे याच्यामध्ये कानामध्ये अजून पण सरला बघितलं की ते कानामध्ये गुंजतात एक प्रकारचे. त्याच्यानंतर बोर्डे सरचं ते हिंदीचं सांगितलंच आपलं हे ना गणेशनं. अजून लुटे सर पण आपलं सायन्स शिकवायचे, विज्ञानला होते. अजून मरकड सर वगैरे, वाळ सर आपले इंग्लिशचे टीचर होते, पण त्यांनी आपल्याला ओवाळ सर होते इंग्लिशला, आणि वाळ सर नागरिकशास्त्र वगैरे शिकवत होते. ते लोकसभा, राज्यसभा, त्याचे मेंबर काय ते सगळं सरांना शिकवलेलं आपल्याला. त्याच्यानंतर बाकी मग नंतर आपले माळी सर पण क्रिकेटचे प्लेयर आपल्यासोबत खेळायला. शाळा सुटली की सर आपल्यामध्येच मिक्स होऊन जायचे सगळं पूर्ण शाळेचं. मग शाळेत गेल्याच्यानंतर ते वेगळं समजा, पण माळी सर पण. बाकी आता माझ्या नंतर बरेच आले समजा, आता बरेच वेळ झाला. त्याच्यानंतर बोर्डे सर झाले, मरकड सर. तर ठीक आहे, सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी मी आता थांबतो. जय हिंद, जय भारत. आता याच्यानंतर योगेश खंदाडे आपले मनोगत व्यक्त करतील. माझं नाव योगेश खंदाडे,
सर्वप्रथम शिक्षक वर्ग आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजच्या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित आपले गुरुजन वर्ग व मित्रपरिवार यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपला मित्रपरिवार यांनी जे नियोजन केलं त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो. व सर्वांना एकत्रित आणण्यासाठी जे काही त्यांनी कुठं ना केलं सर, म्हणजे एकांना फोन लावायचं, मैत्रिणींचे घरच्यांचे प्रॉब्लेम राहतात, कोणी हो म्हणतं कोणी नाही म्हणतं, तरी त्यांना आग्रहाची विनंती करून इथं बोलवण्याची त्यांनी खूप प्रयत्न केले असे. तर माझं मनोगत असं की आपल्या शाळेत जे काही घडलं आतापर्यंत, समजा माझ्या जीवनात सर सांगायचे की असं करू नको तसं करू नको, शाळेतून दुपारच्या सुट्टीला पळून जायचं, भात खायचा, कागद म्हणजे प्लेट नसली तर वहीचे पेज फाडायचं, त्यावर भात घेऊन खायचा. कधी कधी गर्दी झाली तर आपले नवले सर मारायचे आम्हाला. म्हणजे असं भरपूर असं आपल्या जीवनात झालेलं आहे. माझा मित्र दिलीप जाधव तो हमेशा मला चिडवायचा सर की आपण तिथे गेलो सर आपल्याला बोलतील, मुली असतील, म्हणजे असे भरपूर प्रॉब्लेम राहायचे. आणखीन विशेष म्हणजे 10वी बॅचला अशीच एक चूक झाली होती. तर आपलं लुटे सरनं मला असं बेदम मारलं होतं, ते मला अजून पण ध्यानात आहे. ते म्हणजे मी विसरू शकत नाही सर. काहीतरी चुकीच केली होती मी अशीच, सरनं असं वाकून असा इतका मारला, बेदम मारला डायरेक्ट. आणि एक कठीण परिस्थिती म्हणजे अशी की जेव्हा मी ॲडमिशन करायला आलो, माझा एक मित्र होता पासोडीचा, विशाल नरवाडे म्हणून, त्याला आई व वडील दोन्ही पण नव्हते. मग त्याचं ॲडमिशन करायचं सोबत कोणीतरी लागत होतं सर. ॲडमिशन करायला आलो तेव्हा तुम्ही मला सांगितलं की सोबत कोणी, मी माझ्यासोबत आणलेलो होतं, माझं तर ॲडमिशन झालं, पण त्याच्यासोबत कोणी नसताना मग सरांनी विचारलं तुझे आई वडील कुठे. हा त्या बेंचवर तेव्हा ॲडमिशन करायला मरकट सर होते. मरकट सरने त्याला असं म्हणलं तर तो रडायला लागला सर. तो रडायला लागला तर आम्ही अक्षरशः 2 जण होतो सोबत. आमच्या अश्रूसुद्धा आम्हाला अनावर होऊन गेले, आम्हीसुद्धा खूप रडायला लागलो. म्हणजे त्याची भावनिक परिस्थिती अशी झाली सर की त्याच्या आईवडिलाची परिस्थिती तो लहानपणीच ती दगावलेली होती. मग त्याला जीवनात कसं सावरायचं काय सावरायचं, मग तो इथं आल्यावर त्याला ॲडमिशन घ्यायच्या टायमाला ती कठीण परिस्थिती सरांनी त्याच्या आईवडिलाचं नाव काढलं व त्याच्यावरून त्याला मागच्या भावना व्यक्त करता म्हणजे अनावर झाला तो. आणखीन माझ्यानंतर आपले भरपूर मित्र बोलण्याचे प्रयत्न त्यांना चालूच आहे, कोणी हो म्हणतं कोण नाही म्हणतं, तरी मी इथं थांबतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आता आपल्यासमोर मनोगत करण्यासाठी राजू गारेकर येतील. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. उपस्थित मंचावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सपकाळ सर आणि उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण इतका अनमोल वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला सहभागी झाला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून अभिनंदन. मी राजू गाडेकर 10वी+12वीचा तुमचा स्टुडंट. भरपूर सांगण्यासारखी अशा काही गोष्टी आहे. सपकाळ सर तर आमचे शिक्षकच होते, त्यांच्या मार्गदर्शनामुळे. आणि स्पर्धा परीक्षा काय असते या आयुष्यामध्ये प्रथम आम्हाला माहीत पडले 12वीमध्ये, कारण की त्या काळामध्ये 2014मध्ये एवढा काही स्पर्धा परीक्षेचा त्यावेळेस प्रचार नव्हता किंवा माहिती नव्हती. त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजी पण उपलब्ध नव्हती. त्यावेळेस सपकाळ सर असो, जयस्वाल सर असो, आज ते वैयक्तिक कारणामुळे हजर राहू शकले नाही प्रोग्रामला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज तुमचे विद्यार्थी अभिमानाने सांगतो सर, टॉपच्या लेवलला क्लास 1 क्लास 2च्या पोस्टवरती आज कार्यरत आहे. आणि महाराष्ट्रातच नाही तर ऑल इंडियामध्ये भारत सरकार असो, महाराष्ट्र शासन असो, त्यांच्यामध्ये आपली सेवा बजावत आहे. हे तुमचे अनमोल मार्गदर्शन त्यावेळेस आम्हाला लाभले, त्यांच्या आम्ही सदैव ऋणी राहू. आणि मी आज इंडियन रेल्वेमध्ये ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये चांगल्या पोस्टवरती कार्यरत आहे. हे तुमचाच आशीर्वाद आणि तुमचेच मार्गदर्शन यामुळे शक्य झालं. मीच नाही, आपले वर्गमित्र किंवा आपल्यानंतरच्या ज्या पण बॅच आल्या चांगल्या क्लास 1 क्लास 2च्या पोस्टवरती कार्यरत भरपूर मुलं आपल्या शाळेचे घडवलेले शिक्षक वृंदांनी, त्यांच्यामुळं त्यांचे एकदा टाळ्या वाजून जोरात स्वागत करावे. हे झालं शिक्षणाविषयी. पण व्यवसाय क्षेत्र असो किंवा शेती क्षेत्र असो, त्यामध्ये आपले वर्गमित्र असो,
आपल्या नंतरच्या बॅचचे मित्र असो, सर्वच टॉपच्या लेवलला, शेतीमध्ये असो, व्यवसायामध्ये असो, त्यांच्या पोझिशनमध्ये आज टॉपच्या लेवलला आहे. त्याबद्दल शिक्षक वृंदांचे मनापासून आभार. आम्हाला घडवले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागे मोठा अनमोल वाटा म्हणजे नितीन कोठाळे. त्याने 4 दिवसा अगोदर सर्वांना कॉल करून, स्वतः इंटरेस्ट घेऊन पर्सनली सर्वांना कॉल करून सर्वांना सांगितलं आपल्याला प्रोग्राम करायचा असा. त्याबद्दल कोणाचं मत होतं आहे, कोणाचे नाही होते. सोपं नव्हतं एवढं करणं, कारण की शिक्षक वृंदांना मॅनेज करणं, सर्व मॅनेजमेंट करणं. त्याबद्दल नितीनचे बी सर्वांनी एकदा टाळ्या वाजून स्वागत करावे. आणि आजच्या कार्यक्रमाला सर्व इथं उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी रवींद्र मोळवंडे येतील. सर्वप्रथम सर्व शिक्षक वृंदांचं आणि विद्यार्थी आणि आपले मित्रमैत्रिणींचं सर्वांचं स्वागत. आपल्या जीवनामध्ये सर्वांनाच माहीत आहे की शिक्षणाचं किती म्हणजे महत्त्व आहे. ओके, आपण आता प्रथमतः म्हणजे लोखंडे सरांचं खूप असं म्हणजे आभार व्यक्त करावं वाटतं की कारण आम्ही सर्व घाबरायचो इंग्रजीला, पण जेव्हा ते आले तेव्हापासून आम्हाला काय त्यांनी उपमा दिलेली आहे, म्हणजे प्रत्येकांना कसं हे करायचं, आणि खूप अशी इंग्रजीची भीती घालवलेली आहे. आणि सर्व शिक्षकांचा आपल्या जीवनामध्ये खरंच वाटा आहे. आणि आपण सर्व कामं धंदे जे पण पर्सनल असो प्रोफेशनल असो सर्व सोडून आज इथं उपलब्ध म्हणजे अवेलेबल झालात. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि बस आजकाल म्हणजे आता प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रामध्ये टॉपमध्ये, म्हणजे असं नाही आहे की बाबा म्हणजे की कोणी नोकरीला लागलं, कोणी व्यवसाय करतंय वगैरे, सर्व काही कोणी कोणाला. आणि प्रथम मी सांगतोय बाबा, कोणी कितीही डिप्रेशनमध्ये असाल, कोणी कितीही टेन्शनमध्ये असाल, प्लीज एकमेकांना म्हणजे शेअर करत जा. स्वतः एकटेपणामध्ये राहत जाऊ नका. म्हणजे हेच मला सांगायचं आहे. ॲक्च्युली आता तुम्ही सर्वजण मॅच्युअर झालेत, सर्व लग्न झालेत, सर्व काही ओके, पण असं कोणतंही म्हणजे तुम्हाला बाबा डिप्रेशन येत असेल की बाबा कोणी एखादं समजा काही आपल्या फॅमिलीमध्ये काही झालं बाबा, काही आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये काहीतरी झालं आहे, तर प्लीज करून एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, आपलं मन मोकळं करा. पण स्वतः असं नका करू काही की आपल्यामुळं दुसऱ्याला पण आपल्यावर जे डिपेंडंट आहे त्यांच्यावर काही हे होईल, एवढंच. आणि वन्स अगेन परत आपल्या जीवनामध्ये शिक्षणाचं खूप काही इम्पॉर्टन्स आहे की आपल्याला डायरेक्शन दाखवण्याचं. आणि एवढंच. चला, थँक्यू सर. आता याच्यानंतर आपल्या मनोगत व्यक्त करण्यासाठी अमोल शेळके येतील. प्रथम राजमाता राष्ट्रमाता जाऊ यांना अभिवादन करतो. आजचा हा कार्यक्रम घडून आणला नितीन कोठाळे यांचंही आभार मानतो. माझ्या तर खरोखर शिक्षक लोकांमध्ये मला खरोखर लोखंडे सरच आठवतात आणि त्यांचे शब्दच माझे जास्त कानावर पडतात. आणि लोटे सर, जाधव सर आणि मरकर सरचं बी खूप खो खेळण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे खेळामध्ये खूप त्यांचं सहकार्य होतं. मी तर खरोखर सांगतो, प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये खरोखर खूप मोठ्या मनानं काम करतो. कोणी नोकरीमध्ये काम करतं, कोणी शेतीमध्ये करतं. माझं धैर्य आहे की मी एकदा तरी जिल्हा परिषद सदस्य होणार. सर, लोक तिकीट मागण्यासाठी मरमर करतात. मी एक असा व्यक्ती आहे, चंद्रकांत दानवे आणि सुधाकर दानवे हे दोघं माझ्यासाठी आता दरबार करतात, तू उभं राहाच. वाय सरला माहिती आहे माझ्या नावाची चर्चा चौकडाची, पण माझी आता इच्छा नाही उभं राहायची, कारण की साजिद सरला तर सांगायचंच काम नाही आहे. तरी पण मी सांगतो, आला योग तर 100% मी उभं राहणारच आहे, त्यात काही शंका नाही आहे. पण प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये सर्व ठीक आहे. तरी मी एवढंच बोलतो, थांबतो. जास्त मला फेकायची सवय, त्यामुळे मी तर बोलू शकत नाही. काटोले बोलतील. मी प्रियंका रत्न डब्बे, मला पारतला दिलेलं आहे. माझ्या लग्नाला म्हणजे आपल्या बॅचमध्ये सगळ्यात अगोदर तर माझंच लग्न झालं होतं. सगळे आले होते लग्नाला. मी 12 वर्ष झाले. मला तर असं वाटत होतं तशी माझी इच्छा आहे आता पण सगळ्याकडून मला एक छडी घ्यायची आहे. प्लीज सर, सगळ्यांचीच इच्छा आहे ना? ठीक आहे, जायचं आहे का क्लासमध्ये? ठीक आहे, बस एवढंच. ठीक आहे,
घेते आता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो, आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझे मित्र आणि मैत्रिणींनो, आपण इथं सगळे स्नेहसंमेलन म्हणून या कार्यक्रमासाठी जमलेलो आहे. तरी आपण आज सगळे आपल्या कामातलं काम वेळ काढून, आज तर खूप जणांनाच काम आहे, आज तर पानांना पण भाव आहे जास्त. मी ऐकलं कोणाचे पानं कोणणं बाकी आहे, कोणी होल्डर कोणाला, कोणाची सुड्या काढायच्या बाकी आहेत. आणि सगळे काम सोडून तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. हा कार्यक्रम आयोजन करण्यामागचं उद्देश हेच होतं की आपण एक सणानिमित्त सगळे बाहेरच्या गावावरून गावी येतात, त्यामुळे आपलं एक भेटणं होतं. त्यामुळे आपण आपल्यातलं अंतरही जे असतं जे कमी होतं. काही जणांना मी आज स्वतः गावात असून सुद्धा मला काही कोणी भेटत नाही जास्त. आणि जे खेड्यावरचे असतात, आजूबाजूला राहणारे असतात, ते आज खूप जण इथं एकत्र आलेत. आणि शाळेबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं इथं 9वी आणि 10वीपर्यंत शिक्षण इथे झालेलं होतं. 10वी 2012ला आम्ही पासआउट झालो. त्याच्यानंतर माझं पुढील शिक्षण चिखलीला झालं आहे आणि त्याच्यानंतर फार्मसी आणि फार्मसी माझं चिखलीला झालं आहे. त्याच्यानंतर माझं प्रायव्हेटमध्ये मी जॉब केला आहे. आता सध्या मी नोएडाला इथे IT कंपनीमध्ये आहे. आणि बाहेर जॉब करत असताना आता जसं रवींद्र मोळवंडेंनी सांगितलं की डिप्रेशन, ताण, मानसिक तणाव हा खूप येत असतो. आणि फॅमिलीमध्ये असो किंवा व्यावहारिकमध्ये खूप ताणतणाव येतो. आणि आपण जर मागे वळून बघता तर आपले काही क्लासमेट वगैरे त्यांनी काही टोकांचं पाऊल उचललेलं आहे. त्यावेळेला त्यांनी त्यांचं मनातलं दुःख, त्यांचं मन मोकळं जर त्यावेळेला केलं असतं तर ती परिस्थिती उद्भवली नसती. आता तसंच माझंही हेच सांगणं आहे की तुम्ही आयुष्यामध्ये कुठेही असाल, मित्रांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, आपलं मन मोकळं करा, मनोगत व्यक्त सांगा. असं झालं निदान हप्त्यातून किंवा महिन्यातून किंवा वर्षातून एकदाच एक कॉल किंवा भेटणं वगैरे होत असेल तर ते ठीक आहे. बस, धन्यवाद. याच्यानंतर आपलं मनोगत